कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत, तर अनेक रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती आहे। पाहूयात। तो पुन्हा येतोय। हाँगकाँग सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ। पुन्हा एकदा कोरोनाची लाट येणार। कोरोना विषाणूने अख्ख्या जगाला हैराण करून सोडलं होतं। चीनमधून आलेल्या विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला होता। तसंच कोरोनामुळे अनेकांनी आपला जीवही गमावला। मात्र त्याच कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झालीये। हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते। हाँगकाँगमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 31 वर पोहोचली। तसंच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये देखील अलर्ट देण्यात आलाय। सिंगापूरमध्ये देखील गेल्या आठवड्याच्या तुलनेत 28% वाढ झाली। 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या व्हेरियंटपेक्षा आताचा व्हेरियंट गंभीर असल्याची माहिती आहे। सध्याचा जो विषाणू तिथं पसरलेला आहे, त्या विषाणूचा जो व्हेरियंट आहे त्याचं नाव LP.8.1 आणि XFC आणि XEC हे व्हेरियंट आहेत। ते आधीच्या म्हणजे सुरुवातीच्या कोरोनाचे जे विषाणू होते त्यांच्या तुलनेत फारसे मारकही नाहीत किंवा आक्रमकही नाहीत। या व्हेरियंटची लागण झाल्यामुळं होणारा मृत्यूदर अतिशय अल्प आहे। कोरोनाची पॅन्डेमिक संपल्यानंतर आपल्या देशामध्ये कोरोनाची लस देणं बंद झालं। त्यातल्या नव्या व्हेरियंटसाठी काही नवीन लस शोधण्याचेही प्रयत्न झालेले दिसून आले नाहीत आणि त्यामुळं हा थोडासा धोका आपल्याला नक्कीच आहे, कारण या देशातून त्या देशामध्ये अनेक प्रवासी जात असतात, त्यामधून हा थोडाफार पसरण्याची शक्यता आहे। 2020 मध्ये पहिल्यांदा कोरोनानं धडक दिली होती। दरम्यान त्यानंतर जवळपास 2 वर्षांनी म्हणजेच 2022 मध्ये जग हळूहळू पूर्वपदावर आलं। मात्र आता पुन्हा एकदा कोरोनानं हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये धडक दिलीये। त्यामुळे कोरोना पुन्हा भारतात येणार का अशी भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।